बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हातगावमधून. हातगाव तालुक्यातील मौजे परटशेवळा येथील निकिताच्या विवाहाला लक्ष्मण कदम यांची सामाजिक बांधिलकी. परटशेवळा येथील धरणग्रस्त भजने कुटुंबाची परिस्थिती आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी आहे. माधव रामा भजने मूळ कळमनुरी तालुक्यातील इसापूर धरणामुळे परटशेवळा येथे गेल्या काही वर्षापासून राहतात. उदरनिर्वाहासाठी रोजमजुरीसाठी तब्येत साथ देत नसल्याने शेळी राखण्याचे हलके काम करतात. आई वडील वयोवृद्ध असल्याने कुटुंब चालवण्यासाठी पत्नी रोजमजुरी करते. मुलीचा विवाह तोंडावर आला असून कन्यादान साहित्य खरेदीसाठी आर्थिक परिस्थिती आड आल्याची परटशेवळा येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव चौधरी यांनी प्रभाकर दहिबाते यांना दिल्याने त्यांनी आपले काम करत समाजासाठी काहीतरी देणे लागते या प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या येथील आपणही काही कुटुंबासाठी तयारी दाखवलेल्या रुई येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांना माहिती दिल्याने त्यांनी कोणत्याही गाजावाजा न करता कन्यादान साहित्य घरपोच देत सामाजिक बांधिलकी जोपासली. घरी आलेले साहित्य बघून परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कन्यादानाची चिंता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांनी घेतली. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या या विवाहासाठी गरजेनुसार आणखी मदतीसाठी दानशूर मंडळींनी समोर येण्याची यावेळी अनेकांना मानस व्यक्त केली आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, भजने कुटुंब, सामाजिक कार्याची आवड असलेली मंडळी उपस्थित होती. आज आपल्या बरटशेवाळा या गावातील आमची भगिनी निकिता हिचा शुभविवाह येत्या 5 तारखेला असून मला आपले पत्रकार बांधव दैवाते साहेब यांच्या माध्यमातून सदरील विषय कळाला आणि त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून मला एक छोटीशी सेवेची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे एक आभार व्यक्त करतो. आज मुझे बरटशेवाळा या ठिकाणी निकिता महादेव भजने यांच्या या ताईचा शुभविवाह आहे. किती 5 तारखेला. तर या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण ज्या समाजात वावरतो, ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजाचं काहीतरी सामाजिक देणं लागते म्हणून आमचे मित्र लक्ष्मण कदम पाटील रुईकर यांनी या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये, या महागाईच्या दिवसामध्ये मुलीचं लग्न आज ज्याच्या घरी होणार आहे ते एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न लक्ष्मणदादांनी केला. तर निश्चितच ही गौरवाची बाब आहे आणि प्रत्येकानं समाजाचं काहीतरी देणं लागते याची जाण ठेवून असं जर प्रत्येकानं कार्य जर करत राहिलं तर निश्चितच प्रत्येक माणसाला त्याच्यावरती असलेल्या कुठल्या जरी वेदना असतील, तर जे काही दुःखाचा डोंगर असेल ते कुठं ना कुठंतरी कमी असल्याचं आणि आपल्यासोबत हे माणसं काहीतरी आहेत बाबा याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला वावरणारे माणसांमध्ये माणुसकीचं प्रदर्शन त्यांनी आज दिलेलं आहे. त्याबद्दल मी निश्चित त्यांचं या भागातील एक नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे असेच कार्य कुठल्याही ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी, ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करावा.